ओम साईराम माऊली. आज आहे दिवस दुसरा शिर्डीचा पदयात्रेचा. आपल्यासोबत आहे विद्या भाऊ, मागे अथर्व भाऊ आहे, साहिल भाऊ आहे, बाकीचे आपले पलटण सगळे पुढे आहेत. एक फॉरेनर आहे, हो फॉरेनर आपला USA वरनं आलेला. थंडी नाही वाजत, थंडी वाजत नाही भाई. लोखंड नाही तो लोखंड. पहिल्या दिवशी चप्पल नाही घातलेला, आता हुशार चोरते. त्यांचे चालू झाल्या सकाळ सकाळी चालू झाले वाजते. त्याची काढ त्याची काढ. जा घरी तुझे आता बोललो असतो सकाळचं तोंड बंद केलेलं सकाळ सकाळी याची मस्ती चालू झालेली आहे. वाजले आजी भाऊ इकडे ये भाऊ. करून घ्यायचे बोडी आता ह्यो आपला आजी नाही. आहे बघा 5:50 6 वाजले. आम्ही उठलोय 4:30 वाजता. 4-4:30 दरम्यान उठलो असं. आंघोळ वगैरे गेली गरम पाण्यानं, चहा नाश्ता केला आणि आता निघालोय. आता बघू पहिला स्टॉप बघू किती वाजता येतं नाश्ता. किती वाजता येतोय भावांनो. इथं आता एक इन्सिडेंट झालेला आहे. आपला जो सक्षम पडलेला आहे या साईडला असा रस्त्याला. इथं सिमेंट सांडलेलं होतं, ओलं होतं सिमेंट, त्याच्यात त्याचा पाय घसरला, तो पडला. हे बघा त्याची अवस्था. सक्षम भावा त्याचा मोबाईल सुद्धा पडलेला आहे. मोबाईल आता सुद्धा साफ तरी केलं आहे. आयफोन आहे त्याचा, साफ केलं आहे बघा. बाजून कवरचं दिसतंय सिमेंट वगैरे अजून सुद्धा. त्याचा मोबाईल साफ केला, कॅमेरा पुसलेला आहे, कॅमेरा क्लिअर आहे. हे बघ क्लिअर आहे, ओके. नाही कॅमेरा खोलून आता लॉक काय ते तर सांग. इथं दाबून धर ना, कॅमेरा असेल ना इथं आई जवळ दाबून धर ना इथं. हां सोड. हां बघू, ओके ओके. सेल्फी कॅमेरा बघ, तिथं खाली ऑप्शन आहे सेल्फीचं माहिती. ओके ओके. आणखीन अजून एक इन्सिडेंट सांगतो तुम्हाला. सक्षमला उचलायला अथर्व गेला. अथर्व इकडे. सक्षमला उचलायला अथर्व गेला आणि अथर्व पण पडला. हे बघा सिमेंटचं सबशल दिसतंय हातावर. हे बघा अथर्वची अवस्था बघा मागणं. सक्षमची अवस्था बघा. असं रोड साईडला सिमेंट सांडलेलं होतं आणि ओलं सिमेंट होतं. ह्याचं सक्षमचं लक्ष नाही गेलं. सक्षम असं चालता घसरला आणि माझ्या बाजूलाच चालतोय. चालता म्हणजे मी रोडच्या या साईडला होतो, मी माझ्या लेफ्ट साईडला होतो. चालता योग घसरला. सक्षमला उचलायला अथर्व गेला, अथर्व घसरून पडला. आता बघू पुढे पाणी वगैरे थांबलं, बॉटल घ्यायचे 4-5 आणि ह्याचे धुये कपडे वगैरे जरा साफ करून घ्या पाण्यानं. सध्या तर आता याचा मोबाईल वगैरे कपडा गावला. साईबाबांनी काहीतरी केलं यांचे पाप आहे ते. पाप केले यांनी काहीतरी, म्हणून असं सिमेंट चालता पडलेले आहेत रोडवरती. मला खाली बघून चालत नाही तर मी पडेल रॉकच्या नादात. साईबाबा काही सांगतो हसायला येते हसायला येते मग भावा. काय कॉमेडी आम्हाला दोघांना पाडले म्हणजे काहीतरी सांगतो साईबाबा. कॉमेडी जोरात झालेली. साईबाबा काय ते सांगतोय भाई. याचे पाप आहे ते पाप. बाप नाही कुछ तो बता रे. कुछ तो गलती हुआ है, पनिशमेंट कुछ तो गलती हुआ है. ते आता माझा म्हणणं एवढाच आहे, तुम्ही लोक आता सॉरी बोलून टाका. हा साईबाबा सॉरी, काय झालं तर तुला क्षमा करा लेकरू तुमच्या. हे साहिल इकडे बघ, हे बघ सिमेंट मध्ये पडला. ह्याला उचलायला अथर्व गेला, अथर्व सुद्धा पडलाय. चला आपण भेटू आता पुढं. याची जर साफसफाई करू, पाण्याची बॉटल बघून तर साफसफाई करू, मग भेटू. ओम साईराम मित्रांनो. आता आपण बसलेलो आहे नाश्त्याच्या स्पॉटला. आपला अथर्व बाबा इथं. अर्धी पब्लिक आहे अजून मागे आहे. बाकी सगळे इथं बसलेले आहेत. नाश्ता करायचं चालू आहे. आपली बरोबर आहेत. बाकीचे इथं नाश्ता करायचं चालू आहे. इथं पोलीस चौकी बशी आहे. शहापूरमध्ये आलेलो आहे आपण. इकडे पालखी वगैरे उभी ठेवलेली आहे.
बाकी आता इथनं नाश्ता करून झालेला आहे. इथनं आता निघायची तयारी. बघू आता पुढे इंटरेस्टिंग मला तर इंटरेस्टिंग भेटलेलं आहे. तर आता बघू निघू पुढे. आता इथनं निघतील सर. इथे सगळे पब्लिक बसलेले आहे. अर्धी पब्लिक तर अजून मागेच आहे. येते ते व्ह्यू चेक करू शकता. व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे. लांब लांबपर्यंत हायवेज दिसतं आपल्याला. तर बाईक वगैरे वरती असतो ना अजून मजा आली असती. पायी तर अजून मजा येते. एक दिवस बाईकवर नाही मोटो ब्लॉग करू त्यावेळेस तर अजून मजा येईल. बघू आता जाऊ पुढं निघू. पुढं निघायची तयारी करायची. जाऊ आता पुढं. तेव्हा आपला साहिल भाऊ आलेला आहे. आत्ताशी आला. आज थोडा मागे होता साहिल भाऊ. हे बघा हे आपला साहिल भाऊ दमलेला आहे. साहिल भाऊ. ओम साईराम मित्रांनो. आता आपण दुपारच्या स्पॉटवरती पोहोचलेलो आहे. अर्धा ग्रुप आपला पुढे आहे अर्धा मागे आहे. आपला रित्या भाऊ आपल्यासोबत आहे. आज समोर बिल्डिंग दिसते. इथं आपला दुपारचा स्टॉप आहे. हे काका पण आपल्या पालखीतलेच आहेत. आपल्यासोबतच असतात. झेंडेवाले लास्टचे झेंड्या घेऊन हे असतात कायम. काय पोरांना पुढं काय ते माय जावं लागेल. ते जायला होता आता दुसरा दिवस आहे. ते तर बोललो जास्त अजून काही झालेलं नाही आम्हाला. आज ठीक आहे. आज नाही एवढं क्रॅम्प वगैरे काही नाही सुद्धा आलेलं पायार नाही सध्या भाऊच्या. आज फक्त रनिंगच चालले. फक्त पायाला खाली टोचते तेवढं लई माग पडते. खडी कशामुळे टोचते तुम्हाला दाखवतो. पण हे बघा रित्या भाऊ आपला बिना चपलेचं आहे. अनवाणी फिरतोय. अनवाणी नवच मागितलेलं आहे बहुतेक काहीतरी त्याच्यामुळे ते अनवाणी आहे. सॉक्स पण नाही पाय. सॉक्स पण नाही. आमच्या पायात सॉक्स तरी सकाळपासून सॉक्स पण यांच्या पायात सॉक्स पण नाही. सॉक्स ना चप्पल काही सुद्धा नाही आहे. आमच्या पायात चप्पल आहे सॉक्स आहे. ते बघा आपल्या गाड्या पण दिसतात समोर. इथंच आपला दुपारचा स्पॉट आहे. जेवण वगैरे आपलं इथंच होणार. बाकी आपला रोहन परत ना राहुल अजय वगैरे सगळी पुढे गेलेत. सक्षमला आपला 5व्या भाऊ मागेत. आणि एक काका आज पुढे आलेत म्हणजे शेवटचा झेंडा आज दुसऱ्यांना दिला त्याच्यामुळे एक काका आमच्यासोबत आलेत. नंतर एक शेवटचे झेंडा वाजतात. चला आता भेटू. जेवण वगैरे तुम्हाला दाखवतो जेवण काय आहे आज दुपारी. काल रात्रीचं तर दाखवलं. आज दुपारचं पण जेवण दाखवतो तुम्हाला काय आहे. आणि मग परत नंतर आराम वगैरे करणार कारण की जाम थकलेलं. पाय वगैरे खूप दुखतात. रित्या भाऊचं तर आपल्या बिना चपलेचंच आहेत. आपण तर चप्पल घालून सुद्धा आमचे पाय दुखतात. तळवे दुखतात. हे बघा आपल्या गाड्या इथं उभे आहेत. इकडे एक हॉटेल होता. कोणता रित्या भाऊ हाच का? हॉटेल होता. हा हॉटेल आहे. पण पाणी असेल का? हा हॉटेल आहे. आता सध्या बंद पडलं आहे. जिथं आम्ही वॉशरूम वगैरेला जायचो दरवर्षी. आणि आता बघू. आता जाऊन तिथं पाणी वगैरे बघू. पाणी असलं तर जायला भेटेल. नसलं तर मग काही करू शकत नाही. इलाज आहे. सध्या तर इथं सगळेजण बसलेले आहेत. ही सगळी गाड्या आहेत. जेवणाची वगैरे तयारी झालेली आहे. आता जाऊ फ्रेश हो जेव आराम करायचा आणि 4-5 वाजता निघायचा. इथनं निघायचं मग संध्याकाळच्या नाश्त्याच्या स्टॉपला थांबायचा. नाश्त्याच्या स्टॉपवरून डायरेक्ट मग जेवणाच्या स्टॉपवर. ओम साईराम भावांनो. आपण आता जेवणाच्या स्टॉपवरनं निघलेलो आहे. हे आपल्या रित्या भावांनी मोबाईलमध्येच बिझी आहे. रित्या भाऊला किती वर्ष झालं ब्लॉग चालू करायला ये लवकर. रित्या भाऊ बसलाय मोबाईलवरती पोरींशी बोलत. लडकी के चक्कर बापू भैया. ते बघा पालखी वगैरे सगळी पुढे गेलेले आहेत. आपली पोरं पुढं अर्धी पोरं पुढं आहेत. अर्धी पोरं पुढं आहेत. अर्धी पोरं माग आहेत आपली. मध्ये काम जरा काढायला टाईम लागेल. तर आता भेटू पुढच्या स्टॉपला. आधीमध्ये कॉन्टेंट शोधू. कॉन्टेंटला भिकारी आहे आपण. कॉन्टेंट शोधावं लागतं आपल्याला. त्याला भेटू पुढे.
ओम साईराम भावांनो, आता आपण पोचलेलो आहे नाईट स्टेला. हे आपले रित्या भाऊ वगैरे, नित्या भाऊ आणि रित्या भाऊ दोघे, नित्या रित्या भाऊ भाऊ. विषय गोल पृथ्वी गोल. हे आपला नाईट स्टे. हे आपले सगळे जेवणाची वगैरे तयारी चालू आहे तिकडे. इकडे झोपायची वगैरे तयारी. तिकडे काय चालले? तिकडे तिकडे पण काढता. चला आता जेवायची टायमिंगला भेटू, तवर आपण आराम करू. ओम साईराम भावांनो, आता आपल्या जेवणाचा टाइम झालेला आहे. हे तर आपले रित्या भाऊ बसलेले आहे. रित्या भाऊ, हे आपले नितेश भाऊ, हे आपला सक्षम भाई. सक्षम आपला फॉरेनर. इथं मी बसलो. आणि आजच्या जेवणामध्ये बघा, पापड आहे, पुरी आहे, आपली खीर आहे, वांग्याची भाजी, आणि इकडे डाळीची भाजी आणि डाळ भात. मस्त एकदम. खाऊ पिऊ आणि आराम करू. चला, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तो आपला अथर्व भाऊ पण आलेला आहे आता. अथर्व भाऊ जरा इकडे बघावे. आजच्या ब्लॉगमध्ये एवढेच. भेटू उद्याच्या ब्लॉग. एक मिनिट